किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल त्या वातावरणामध्ये पूर्णपणाचं बदल झाल्याचं पाहायला मिळतं आहे, माहितीसुद्धा मिळते आहे. ज्या पद्धतीने एक हाती प्रचाराची मोहीम दादांनी राबवली आणि संबंध दोन्ही शहरांच्यामध्ये पिंजून काढत वार्ड प्रभागनिहाय सभा घेणं, जाहीर सभा घेणं, त्याचबरोबर ती रोड शो त्या ठिकाणी करणं, विविध घटकांशी संवाद करणं, अशी एक विलक्षण हातोटी या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दादांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे एक या शहरातलं वातावरण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुकूल आहे. राज्यामध्ये सुद्धा मी राज्यभर फिरून आलेला आहे, त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं तशाच पैतं यश राज्यामध्ये सुद्धा मिळेल हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी दादांनी केली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मेट्रो आणि बस सेवाचा प्रवास हा मोफत केला जाईल असं जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. कदाचित अनेकांना माहिती नसेल की हे एकतर बोललं जाईल ह्याचा कदाचित अंदाज आला नसेल, पण बोललं गेल्याच्यानंतर अनेकांना असं वाटलं की राज्य सरकारचा याच्यात काय सहभाग आहे का. तसं नाही. पुणे महापालिकेचं, पिंपरी चिंचवड महापालिकेचं स्वतःच्या उत्पन्नातून पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना ही मोफत सेवा हे उपलब्ध करून देण्याचं धोरण दादांनी त्या ठिकाणी घेतलं आहे. आपल्याला कल्पना आहे की लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय ज्यावेळेला झाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, अर्थमंत्री म्हणून दादांनी घोषित केली, त्यावेळेला अनेकांनी विरोधकांनी सांगितलं की योजना जर काय राबवली गेली तर राज्य कर्जबाजारी होईल, पगार देण्यासाठी सुद्धा पैसे उरणार नाही. पण आज आपण पाहतो आहोत की जवळपास 40,000 कोटी रुपये दर वर्षाला लाडकी बहीण योजनेच्यासाठी त्या ठिकाणी दिले जात असतानाच राज्यातल्या पायाभूत सुविधांचा वेग आणि वेगवेगळ्या विभागांच्या योजना फार मोठ्या प्रमाणावरती राबवल्या जात आहेत. त्यामुळे जे अभिवचन आज आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं आहे, मी आपल्याला विश्वास देतो प्रदेशाध्यक्ष म्हणून की पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिल्याच्यानंतर पहिल्या होणाऱ्या बैठकीमध्येच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यासाठी कुठली अडचण येईल असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते ज्याला निवडणुकीला आपण सामोरं जात असतानाच, परंतु एनडीएचे घटक म्हणून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार आहोत. आज आपल्याला या ठिकाणी बोलून संवाद करत असतानाच राज्यातील आज एकंदरीत परिस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या कालावधीमध्ये निर्माण होऊ शकलेलं स्थान आणि पुणे पिंपरी चिंचवडची ही एकंदरीत राजकीय वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडावी म्हणूनच आपल्याला या ठिकाणी बोलवलं. मला जे आपल्यासमोर संवादाच्या रूपाने बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे. एक असं आहे की ज्यावेळेला आम्ही विरोधामध्ये लढतो त्यावेळेला चंद्रकांत पाटलांचं विधान ठीक आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणाले ते बरोबर होते की मेट्रो ही भारत सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून झालेली त्या ठिकाणी आहे, पण शेवटी मेट्रोच्या मधून मिळणारं उत्पन्न हाच केंद्र सरकारचा त्याच्यातला भाग आहे. म्हणून मेट्रोनी प्रवास करणाऱ्या पुणेकरांना किंवा पिंपरी चिंचवडकरांचा जो प्रवासाचा खर्च होईल, तिकिटाचा वगैरे काय, तेवढा सगळा महापालिकेच्या माध्यमातून दिला गेल्यामुळे तिथे काय अडचण असावी असं मला स्वतःला काय वाटत नाही. नाही काय म्हणाले, नको प्रफुल्लभाई म्हणाले, मी नाही पाहिलेलं. पण एक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो, परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. पुणे महापालिका ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार, त्यावेळेला मग प्रत्येकाला आपापले निवडणुकीच्यासाठी मित्रपक्ष जोडण्याचा अधिकार आपोआपच निर्माण झाला. स्वाभाविकच आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही शहरांच्यामध्ये एकत्रितपणाने आम्ही निवडणूक लढतो आहोत. हा निवडणुकीच्या पुरता केलेली ती युती आहे. दोन भाग आहेत, एकतर निवडणूक एकत्रितपणाने लढणं
आणि आपण जे मला प्रश्न विचारताय ते निवडणुकीच्या नंतर दोन पक्षाचं विलिनीकरण हा एक दोन वेगळे विषय आहेत. विलिनीकरण हा विषय खूप मोठा आहे. याचं कारण असं, मी आज ऑथेंटिक सांगतो आहे, 2014ला मी प्रदेशाध्यक्ष होतो. निवडणुकीचे निकाल लागत असतानाच आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्षाबरोबर सोबत जाण्याची चर्चा पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरती, अंतिम नेतृत्वाच्या पातळीवरती 2014ला झाली. 2016-17ला मी अध्यक्ष होतो, त्यावेळेला आम्ही जवळपास फक्त शपथविधी कधी घ्यायचा इथपर्यंत पोचलो होतो, परंतु काय कारणामुळे त्यावेळेला घडू शकलं नाही. 19ला आपण पाहिलं की सगळ्या बाजूनी चर्चा चालू होत्या. त्यावेळेला देवेंद्रजीची आणि दादांची शपथ तुम्ही सगळे पहाटेची म्हणता, पण ती 8 वाजता झाली चांगल्या उन्हामध्ये. पण त्याच्यानंतरसुद्धा 22मध्ये एकनाथरावनी निर्णय घेतल्यावर पुन्हा एकदा पक्षामध्ये चर्चा झाली, भारतीय जनता पक्षावर जावं. आदरणीय साहेबांनी 3 प्रमुख नेत्यांची समिती नेमली होती, परंतु ते काय झालं नाही. 2023मध्ये आम्ही एक सामूहिक निर्णय घेतला दादांच्या नेतृत्वाखाली. दादा, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, की आपण एनडीएच्या सोबत जावं. आणि आमच्यासोबत त्यावेळेला 43 आमदारांनी सहमती दाखवली. त्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुकासुद्धा आम्ही एनडीए म्हणून लढलो, विधानसभेच्या निवडणुकासुद्धा एनडीए म्हणून लढलो. 59 जागापैकी 41 जागांवरती यश मिळालं. आणि आम्ही एक निर्णय पक्षामध्ये घेतलेला आहे, ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी सुद्धा परवाच्या पुण्याच्या नंतर एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केला की 29 आम्ही सत्तेमध्ये सुद्धा आहोत आणि 29ची निवडणूकसुद्धा आम्ही एकत्रितपणाने लढवणार आहोत. त्यामुळे ही भूमिका आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणाने घेतलेली आहे. त्यामुळे विलिनीकरण हे सगळे मुद्दे असतील त्याच्यात त्या चर्चेच्या अधीन त्या ठिकाणी येतील. नाही, आता काळाच्या ओघामध्ये ते योग्य होतं हे सिद्ध झालंच, कारण राज्यातल्या 12 कोटी जनतेने स्ट्राईक रेट 72% ठेवून आम्हाला विजय केला. घड्याळाच्या चिन्हावरती 59 पैकी 41 निर्वाचित झाले. याचा अर्थ आम्ही घेतलेला निर्णय आमच्यापुरता केवळ सीमित बरोबरती नव्हता, तर राज्यातल्या जनतेला तो भावला, आवडला आणि दादांनी नेतृत्व परत पक्षाचं करावं, सरकारमध्ये करावं असं जनतेचा कौल त्या ठिकाणी आला. आता आपण जे म्हणताय ते खरं आहे की शेवटी आता हा निर्णय साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग आमची त्या पातळीवरती चर्चा होईल. नाही, एक असं आहे की ते येऊ इच्छित आहेत का नाही सत्तेत याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. एक माझ्या स्तरावरती या विषयावरती चर्चा अजून तरी आलेली नाही. एक भाग येईल त्यावेळेला आम्ही जे कोर ग्रुप म्हणून बसतो त्याच्यावर चर्चा होईल. तुम्ही सांगितली तारीख तर मला बरं होईल. दोन भाग आहेत की ज्या वेळेला निवडणूक पूर्वी आम्ही ज्यावेळेला बसलो होतो, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मी होतो, प्रफुल्लभाई होते, स्वतंत्रपणाने निवडणूक लढवायची ठरवलं. त्यावेळेला ती मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये लढली जावी. टोकाचे मनभेद होतील अशी वक्तव्य होऊ नयेत अशी चर्चा जरूर झाली होती. परंतु शेवटी निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला की स्वाभाविकपणाने टीका टिप्पणी होत असते. त्याच्यामध्ये काय फार मोठं वावगं वाटण्याचं काय कारण नाही, कारण राज्यात युती आणि आघाडी असं समीकरण 95 साली आल्यापासून त्या सरकारमधले घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परस्परांच्या विरोधामध्ये लढलेल्या होते. त्यामुळे इथे जे झालं असेल ते झालं. त्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, माझी दादांजवळ चर्चा झाली, मी बावनकुळे यांच्याजवळ बोललो, रवींद्र चव्हाणांच्याजवळ सुद्धा माझी चर्चा झाली. मला असं वाटतं आता गेल्या 7-8 दिवसात त्या पातळीवरचं काही टीका टिप्पणी होत नाही, पण बाकी विकासाच्या मुद्द्यावरती लढाई होतच असते. नाही, शेवटी भारतीय जनता पक्ष हा सुद्धा देशातील एक सर्वात मजबूत पक्ष आहे. राज्यातही आहे, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. एक बाब नक्की आहे, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला,
अर्ज भरतानाची जी स्थिती होती त्यावेळेला जसं वाटत होतं त्या वातावरणात खूप बदल निर्विवादपणाने झालेला पाहायला मिळतो आहे. मी सुद्धा वेगवेगळ्या घटकांशी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला पुन्हा पिंपरी चिंचवडमधील वातावरण पूर्णपणाने बदललेलं आहे. आता 2 दिवस राहिलेत, बघू. नाही नाही रवींद्र चव्हाण साहेब बोलले त्याच्यानंतर माझं त्यांची चर्चा झाली. हे रवींद्र चव्हाणांचं वाक्य जरूर आहे, पण ते आधी बोलले त्याच्यानंतर माझी त्यांची चर्चा झाली. नंतर ते बोलल्याचं माझ्या कुठेही ऐकिवात नाही. एक भाग. आणि त्याचबरोबर ते आपण पाहिलं ते 14 ते 19 देवेंद्रजींचं उद्धवजींचं सरकार असताना सुद्धा प्रचंड टीकाटिप्पणी झाली. आता नगरपालिकेच्या निवडणुकीला काय कमी टीकाटिप्पणी झाली काय? शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात ते होत राहतात. एक सांगतो आपल्याला, नगरपालिकेच्या निवडणुकीत आमची पिछेहाट झाली नाही. 1100 नगरसेवक निवडून आले. 2 क्रमांकाला नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी आहे. आपण कधी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती शोधा, 2 क्रमांकाला तुम्हाला घड्याळ दिसेल. नगराध्यक्षाला आम्ही 3 क्रमांक करतो आहोत, मी नाकारत नाही, पण 30 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. आम्ही कमी नाही आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगतोय. आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटी निवडणुकीमध्ये निकाल कमी अधिक होत असतात. त्याच्यामुळे काय पुढची सगळी समीकरण ठरत असतात अशातला काय भाग नाही. एकत्रित चांगले निकाल आले म्हणजे पुन्हा विलिनीकरण झालं असंही मानण्याचं काय कारण नाही. किंवा निवडणुकीमध्ये अपयश आलं पण तुम्ही जे मगातपासून सारखं मला हॅमरिंग करताय ती निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना जे राजकीय कौशल्य दाखवावं लागतं तेवढं राजकीय कौशल्य अजित पवारांच्याकडे नक्की आहे. त्याच्यामुळेच पुण्याचा कारभारी पुणेकरांनी एकेकाळी बदलला. कलमाडी साहेब आज हयात नाहीत, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आदर ठेवतो कारण माझे त्यांचे खूप चांगले संबंध राहिले. पण ते अजितदादांचं कसब आहे. पुणे जिल्हा परिषद एक हाती केवळ अजितदादांनी आणली. यापूर्वी कधी ती मिळत नव्हती. पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड हे अजितदादांच्या नेतृत्वाचं यश असं मला ठामपणे सांगायचं. एक असं आहे, देशात आणि राज्यामध्ये ज्या वेळेला आघाडी किंवा युतीची अपरिहार्यता आली. बघा 1989 साली देशामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकार आघाडीचं युतीचं झालं. विश्वनाथ प्रताप सिंग ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्याला भारतीय जनता पक्षाने सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंगांना पाठिंबा दिला होता. कम्युनिस्टांनी सुद्धा दिला होता. प्रचंड भिन्न टोकाची विचारसरणी असलेले राजकीय पक्षसुद्धा ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला पाहायला मिळतं. मी आपल्याला मुद्दाम सांगतो, 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, स्वाभिमानाच्या विचारावरती झाला. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाने आदरणीय पवारसाहेबांवरती अत्यंत गलिच्छ शब्दात जहरी टीका केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही एकत्रित आलो. तीच गोष्ट 14 सालामध्ये ज्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना वेगळे लढले त्यावेळेला सुद्धा त्याच पैकी टीका झाली. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की याच्यात मतदारांचा विश्वासघात हा मुद्दा येत नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला परस्पर भिन्न विचारसरणीचे सुद्धा एकत्रित येऊन सरकार चालवतात. हे देशामध्ये आता कम्युनिस्टांनी कशाला काँग्रेसला पाठिंबा दिला असता? ज्या कम्युनिस्ट पक्षाची निर्मिती मार्क्स आणि लेनिनवादावरती झाली आणि डाव्या विचारसरणीवरती झाली, सतत काँग्रेसला शत्रू मानणाऱ्या कम्युनिस्टांनी एकेकाळी काँग्रेसला पाठिंबा दिला. फार काय, महाविकास आघाडीचं सरकार आम्ही 19ला केलं त्यावेळेला सोनियाजींनी शिवसेनेला पाठिंबा दिला, उद्धवजी मुख्यमंत्री झाले. हे दिस इज ऑब्वियस, कारण आता एक हाती सत्ता येण्याचे दिवस संपलेत.
एक असं आहे की एकदम आता 2 दिवसावरती आले मतदान, त्यावेळेला आकडेवारीचं भाकीत करणं योग्य राहणार नाही. पण एक स्पष्ट करतो, अधोरेखित करतो, सुरुवातीच्या कालावधीमधल्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. जे म्हटलं जात होतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळवेल. बघूया ना आता काय. 16 तारखेला, आज तारीख आहे 13, 3 दिवसाचा अवधी आहे. 72 आवर्स, फक्त 72 तास. कोण? सुप्रियाताई ज्येष्ठ आहेत, संसदपटू आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पुण्यातला अनुभव माझ्याहीपेक्षा खूप अधिक आहे. त्यामुळे शेवटी त्या म्हणाल्या असतील ते योग्य आहे. काय पिंपरी नाही, मला असे ना, असं कसं म्हणणार. मी म्हणालो ना, त्यांनी सुप्रियाताई काय म्हटल्या त्याच्यावरती मला मत विचारलं. त्या काय म्हटल्या त्याच्यावरती माझ्या पक्षासाठी अनुकूल म्हटले असतील तर मी स्वागतच करणार ना. आहे ना. एक भाग नक्की आहे की शेवटी त्या विचाराच्या पास आल्यावर जरूर राज्यपातळीवरती आमच्याशी चर्चा त्या ठिकाणी होईल. पण असं आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने स्पेक्युलेशन करत असतो. मला अनुकूल किंवा प्रतिकूल असण्याचं कारणच काय. एक एक कोणा गटाकडून असं त्यांच्यापैकी कोणी बोलण्याचं माझ्या ऐकिवात नाही. एक भाग. पण आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला सत्तेमध्ये जाण्याचा, त्यामध्ये दादांच्या बरोबरीने मी, भुजबळसाहेब, प्रफुल्लबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका होतीच. हे कोणाला नाकारता येणार नाही, कारण दिल्लीतली चर्चा करण्यामध्ये आम्ही दोघे होतो, दादाही होते त्यावेळेला. त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या नव्या रस्त्यामध्ये माझा किंवा प्रफुल्लबाईंचा रोल दादांच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये तितकाच राहिला. एक हाती प्रचार करत असताना लोकसभा मी लढलो. मला लोकसभा लढायची नव्हती, पण पक्षाने आदेश दिला मी लोकसभा लढली पाहिजे. मी लढलो, यशस्वी झालो. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये आपल्याला यश मिळालं. 2 मुद्दे याच्याशी येतात की शेवटी विलिनीकरणाच्या बाबतीमधला निर्णय झाल्याच्या नंतर एनडीएमधला सहभागाचा निर्णय हा पुन्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा करावं लागेल. त्याच्यामुळे कदाचित असेल तर त्याला गती येईल पुढच्या कालावधीमध्ये, मला माहीत नाही. तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहे. एक असं आहे की एक बाब लक्षात घ्या की अनेक वेळेला निवडणूक पूर्व आपण वेगवेगळे लढत असतो, पण निवडणुकीच्या नंतर पोस्ट अलायन्स आणि प्री अलायन्स हे शब्दच का आले. हे शब्द त्याच्यासाठीच आले की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जे राजकीयदृष्ट्या शहराच्या विकासासाठी योग्य होईल तो निर्णय आम्ही नक्की करू त्यावेळेला. आज त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करण्याचं आवश्यकता नाही ना. काँग्रेस काय आरोप करते याच्यावरती फार मी लक्ष देऊ इच्छित नाही, कारण काँग्रेस हा देशात, राज्यात, पुण्यात पूर्णपणाने शक्तीन झाले. पक्ष संपत नाही कधी, काँग्रेसचा विचारही संपणार नाही. काँग्रेसची जे पाठबळ होतं ते पाठबळ खूप कमी झाले. आता एकेकाळी काँग्रेसचं स्वतःच्या चिन्हावरती काँग्रेस बहुमतात पुणे शहरात यायची. आता उमेदवार मिळायला वाताच झाली. त्याच्यामुळे ज्या पक्षाचं नेतृत्व इतकं दिशाहीन आहे त्यांनी टीका करणं फक्त टीका करण्यासाठी, अस्तित्वासाठी टीका आहे. कुठेतरी आम्ही आहोत शहरात हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली, मग ठळकपणाने बॅनर लाईन होते. याच्यापेक्षा काय फार त्याच्यात अर्थ असं मी मानत नाही. आता ते इतके मोठे नेते आहेत प्रशांत जगताप, कारण ते आता इतके बुद्धिजीवी आहेत, आयडिओलॉजिकल विचार करणारा एक मोठा नेता असल्यामुळे त्याबद्दल बाकी वक्तव्य करणं योग्य नाही ना. जागा कोणाच्या, आमच्या का कोणाच्या. त्याच्यामुळे आमच्या जागा आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त येतीलच. आता BJPने आमच्या जागांच्या बाबतीमध्ये का अंदाज केला होता मला माहीत नाही ना. त्यांनी काय अंदाज केला होता
BJPच्या जागांच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये तो काय त्याची काय मला माहिती नाही. मी फक्त समन्वयाचं काम ज्यावेळेला जशी फ्लोअर मॅनेजमेंट असते ना, तसं यामध्ये ज्यावेळेला थोडंसं कटुता खूप निर्माण झाली त्याच्यातला मॅनेजमेंटमधला एक मी भाग होतो, बाकी काय नाही. बाकी मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज्यभर फिरलो, याही होत्या सोबत रुपालीताई राज्यभर. कोण म्हणतं मला नाही, जर तरचा मुद्दा का नाज आहेत. एक तर निकालाची वाट बघूया, एक नाहीतरी देशात आम्ही सत्तेवरती आहोत, राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आहोत. परस्परांच्या विरोधात नाही नाही ऐका ना, परस्परांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतो ती वस्तुस्थिती खरी आहे. पण परस्परांच्या विरोधामध्ये लढताना एनडीए मजबूत करून पुढे वाटचाल करायची हाही निर्णय आम्ही आधी घेतलेला आहे. इथलं संख्याबळ परिस्थिती का होईल ते आपण बघू. आता तुम्ही जे सगळे आता सांगितलं भाकीतं वर्तवलेली आहेत काँग्रेस किंवा काय, आता विरोधकांची संख्या किती येईल याच्याबद्दलची ती 2 आकडेपर्यंत जाईल की नाही. जसं विधानसभेमध्ये 60 सालापासून आत्तापर्यंत एक हाती काँग्रेस असताना किंवा इतर युती किंवा आघाडी असताना कधी जागा 160, 170, 75च्या पुढे गेला नाहीत. आता तर 238 आल्या. विरोधी पक्षनेता बनू शकत नाही. तशीच अवस्था कदाचित यावेळेला जे आता इतर जे पक्ष आहेत जे लढत आहेत ते जरूर प्रमुख पक्ष आहेत त्यांची तशीच होतं. आता योगेश काय बोलला मला माहीत नाही, पण EVM हॅक केलं जातं असं त्याने कुठेतरी सांगावं हे मला माहीत नाही. म्हणजे मी योगेशच्या त्या ज्ञानाबद्दल अनभिज्ञ आहे. एक बाब स्पष्ट वारंवार दादाने केली, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी स्पष्ट केली बाब की मित्र पक्षाला जागा त्या सोडल्या, मित्र पक्षाने उमेदवार दिले, जरूर त्या उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे हे सुद्धा काही कुठे दादाने नाकारलं नाही. पण आपण अनेक वेळेला बघतो की राज्यामध्ये काही ठिकाणी मित्र पक्षाची युती होत असताना प्रमुख राजकीय पक्षाचं चिन्ह घेतलं जात असतं, उमेदवार ते सुचवत असतात. असं राज्यात अनेक ठिकाणी विधानसभेला सुद्धा घडलेलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दादांनी खुलासा केला असल्यामुळे तो विषय आता संपला आहे. काय एक असं आहे की ती कायद्याची प्रक्रिया आहे. शेवटी गुन्हेगारी व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये ज्या कायद्याअंतर्गत न्यायालयामध्ये चालू असेल त्याप्रमाणे ते निर्णय त्या ठिकाणी होत असतो. मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृह विभाग आहे, त्या मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं. त्या बाबतीमध्ये ते बोलले असतील. एकदा दादानी या विषयावर खुलासा केल्यावर मला या विषयावरती अधिक बोलायचं आहे. एक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं पुणे शहरात, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरी भागात एक खेड विधानसभा मतदारसंघाचा अपवाद सोडला तर बारामती, दौंड, सासवड, भोर प्रस्थापितांना बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस, अगदी शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तीच परिस्थिती शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे. खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ताकद गेल्या 15-20 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढलेली आहे. काय नाकारण्याचं काही कारण नाही. बघूयात जनता काय कौल देईल ना. आपल्या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी सहभोजनाला थांबावे अशी आपल्याला विनंती. मग 16 तारखेला आपल्याला भेटायला यायला मला अधिक दुधा साखर पडल्यासारखा आनंद होईल. थँक्यू.